हाय सगळ्यांना नमस्कार। तर बघा आता चालू झाले नवरात्र, तर सगळ्यांनी आता दसरा काढायची तयारी चालू असेल। तर मी पण काढलाय बघा, सकाळी एवढे कपडे धुवून घेते इथं पण आणि इकडे पण टाकले तेवढे बघा। एवढे कपडे सकाळी धुवून गेलते आणि तिकडे पण आहेत त्या साईडला काही। तर मला थोडं थोडं उरकून घ्यावं, ऊन पडले तोपर्यंत, कारण पावसाचा काही नियम नाही म्हणून लोक उरकून घ्यावं म्हणलं। 2 दिवसावरच आलाय दसरा, गट बसायचा। आम्ही पण गट बसवतो, नक्कीच तुम्ही पण बसवत असताना सगळ्याची तयारी चालू असेल। तर बघा आता 2-3 दिवस कपडे धुवून घ्यायचे आणि शनिवार रविवार भांडे घासायचे बघा। तर असे कपडे धुवून घेतलेत, अजून राहिलेत एवढेच नाही, अजून भरपूर राहिलेत। फक्त धुतलेत अंकलचे धुतलेत, माझे चिवचे आणि माझे पण अजून थोडे आहेत धुवायचे, तेवढे राहिले धुवायचे। तर बघू आता उद्या पण पावसाच्या याच्यावर आहे, जर पाऊस नाही आला तर उद्या धुवायचे, आला तर मग तसे ठेवायचे। नंतर गोमूत्र शिकवून टाकायचं, गंगाजल ते सगळं शिकवून टाकायचं, कारण पावसाने कसं धुवावा, कारण सगळं धुवायचे नव्हते। तर म्हणलं ऊन पडले कालपासून धुवून टाकावं, पण आता आबाळ आले बघा, पुन्हा आबाळ आले ती। तर म्हणलं आता वाळलेले कपडे काढून घ्यावं, भाड्या मारून कपाट पण पुसायचं राहिले, ते कपडे वाळू घेते, कारण पाऊस आला ना सगळे वाळलेले भिजून जाते। त्याच्याने आधी कपडे वाळलेले काढून घेते आणि मग कपाट पुसून मग कपाटात ठेवून देते। तर चला, सगळ्याची तयारी अशीच चालू असणार, सगळे कामातच असतील। तर बघू चला, घरी आले आता आणि लिहून पडले बघा। आणि मीटिंगमध्ये सांगितलं की सेलिब्रेशन हे नाही का कधी आहे म्हणून, त्याची मीटिंग होती बघा। आणि बघा आबाळ यायला लागले आणि एवढे कपडे धुतले ते सकाळी, पण हे कपडे धुवून गेलते इकडे पण टाकलेत मोठे मोठे कपडे बघा, इकडे पण टाकलेत। आता एवढेच मी काढून घेतले वाळले, तर चला आता मी एवढे कपडे काढून घेते आणि जेवण करते। आणि मशीनमध्ये पण जायचं म्हणजे ब्लाऊज आणायला, तर सकाळीच फोन आला होता। घरी आले आणि आता कपडे काढून घेते। तर बघा आल्यापासून आवरते, आता कीच आवरणं झालंय बघा। कपाटामधून पण सगळं आवरून घेतलं, कपडे जिथं तिथं लावली आणि इकडं पण जे वल्लेत ना ते ठेवून दिले बघा। आणि एवढे राहिलेत बॅग पुसायचे आणि मग ठेवायचे। एवढ्या वाळ्यात बघा माझ्या साड्या, बाकीच्या वल्ल्यात। तर एवढ्या साड्या वल्ल्यात बघा, तिकडं पण टाकल्यात आणि तिकडे ब्लाऊज टाकलेत। आणि काल काय धुतलेल्यात, तर काल वाळल्याच बेडमध्ये टाकल्यात त्या। तर बाहेर पडदा आणि ते बाकी ते आहे वल्लं म्हणून ठेवलंय, एवढं वल्लंय, वाळल्यावर उद्या परत घड्या मारून ठेवावं लागतं परत। आणि एवढं आता हे असंच बांधून ठेवणार आहे मी, आणि ह्यांना आता फॅन लावून सुकायला घालणार आहे बघा, फॅनच्या हवेने सुकून जातील। तर बेड पण आवरला आणि इथलं पण आता उद्या आता पुसून घ्यायचं, TV वगैरे त्याच्यात तसंच ठेवलाय तो राडा, उद्या सगळे भांडे काढायचे। तर चला आता मी लागणार आहे स्वयंपाकाला। इथं चिवचे आणि माझे कपडे बघा, इथं काही साड्या ठेवल्या नाही, कारण साड्या ठेवायला जागाच नाही बघा, इथं सगळं भरले। इथं अंकलचे तिथं तेलचे एक खपा चिवच आहे, आणि इथं आत्यांचे माझे तो वापरायचे डेली जे घालतो आम्ही ते, त्याच्याने माझ्या साड्या ठेवायला काही जागाच नाही। किती मोठी एक ह्यांना सरांनी दिलेले बघा, ऑफिसमध्ये बोनस दिलेला म्हणजे गिफ्ट ते आहे, त्याच्यात मी ठेवणार आहे आता उद्याच्याला सगळ्या साड्या। कुठं टाकली ती बॅग, बाहेर वाटतं, चिव खेळत होती आणि चिव गेली आता क्लासला। तर आता मला घ्यायचं स्वयंपाक करून, मामा गेले सोडायला आणि आत्या पण गेल्यात बघा। तर आता मला एकटीला स्वयंपाक करायचा आहे, त्याच्याने आता मी लवकर स्वयंपाकाला लागणार आहे, कारण आत्याला पुस्तक स्वयंपाक झाला पाहिजे, मामाला पण जायचं आहे ना कामाला, त्याच्याने स्वयंपाक करून घेते। तर नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणून। सगळ्यांना बाय बाय।